हा व्ह्यूअर्स नमस्ते. तर आपण बघत आहात लँड लाईफ डिस्कवरी यूट्यूब चॅनल. तर खूप दिवसांनी भेटतो आहोत आपण. तर कामानिमित्त काही वेळ नसतो. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वाघनखी नावाची वनस्पती दाखवणार आहे. ती खूप औषधी आहे. तिचा मी सेपरेट मोठा व्हिडिओ बनवणार आहे. पण शॉर्टकटमध्ये तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो. वाघनखी त्याला म्हणतात आणि आमच्याकडे उलटा काटा म्हणतात. असं त्याला दोन काटे असतात. वाघनखीसारखा असतो. त्याला हिंदीमध्ये बिच्छू काटा म्हणतात. तर बघूया आपण ती वनस्पती. त्या वनस्पतीची फुले आहेत आणि पाने अशी तेलकट त्याला पानं असतात. खूप सारा ह्या ठिकाणी त्याच्यावर तेल्या पडलेला आहे आणि पानं चिटकलेले आहेत. बघा असं एवढं मोठं झाड आहे. ठिकाणी कमीत कमी तर छाती इतकं झाड आहे. बघा माझ्या जवळजवळ छाती इतकं झाड आहे. हे कमीत कमी 4 फूट हे झाड आहे. तर याला असे फुले येतात आणि त्याला फळे आलेले आहेत बघा खाली. तर ह्या ठिकाणी ही फळे आलेली आहेत. बघा ह्या ठिकाणी ही हिरवी तेलकट फळे. याच्यामध्ये सुकल्यानंतर काळा काटा निघतो. त्याला 2 वाघनख्यासारखे नखे असतात बघा ह्या ठिकाणी आणि त्याला म्हणतात वाघनखी. आणि ही वनस्पती निमच मंडीमध्ये खूप चालते. औषधी मंडी निमच ह्या ठिकाणी याची खपत होते. तर याचा उपयोग म्हणजे हा जो बिच्छू काटा आहे याचा उपयोग काय करायचा. जर शेणीचा प्रकोप झाला असेल, शेणीचा दोष असेल, तर शेणीचा दोष दूर करण्यासाठी याचा जो सुकलेला काटा आहे काळा पडतो सुकल्यानंतर, तो काटा काळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या गळ्यामध्ये धारण करावा किंवा आपल्या खिशामध्ये ठेवावा, पाकिटात ठेवावा. म्हणजे शेणीचा प्रकोप दूर होतो, शेणी दोष दूर होतो आणि आपल्याला घरामध्ये शांती धनदौलत लाभते. विंचू जर चावला तर त्या ठिकाणी याचा पानांचा लेप लावा, म्हणजे विंचूचं जहर विष उतरते. आणि तुम्हाला सांगतो, जर आपल्या पूर्वी चपलामध्ये त्याचा काटा बांधायचे म्हणजे चपलामध्ये कुठेही प्रकारचे विंचू या ठिकाणी येत नव्हता. अशा प्रकारचा याचा विंचू दंश होऊ नये म्हणून जबरदस्त उपयोग केला जायचा. जर घरामध्ये जर याची फळे ठेवली किंवा ह्या बिच्छू काट्याचा जर वाघनखीचा धूर केला तर त्या ठिकाणी विंचू येत नव्हता. त्याचा वास यायचा. आपल्या जवळ ठेवला तरी विंचू त्या ठिकाणी येत नाही. अशा प्रकारचा याचा प्रयोग आहे. भरपूर प्रयोग असतील तर मी त्याचा रिसर्च करून तुम्हाला पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगेल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो. लाईक करा, सबस्क्राईब करा.